साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 32 आणि 77 09 80 59 05। महाराष्ट्र राज्यामधील परभणी आणि बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ 18 डिसेंबर रोजी राहुरी शहर बंद ठेवून तालुक्यातील सर्व फुले शाहू आंबेडकर चळवळीमधील कार्यकर्त्यांनी शहरामधनं काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन आरपीआय तालुका अध्यक्ष विलास साळवे यांनी केलंय। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरील संविधान शिल्पाची तोडफोड करून विटंबना केल्याची घटना 10 डिसेंबर रोजी घडली आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडला। त्यामध्ये पोलीस पथकाकडनं जमाव पांगवण्यासाठी लाठीमार देखील करण्यात आला। अनेक जणांना यावेळी ताब्यात देखील घेऊन गजाआड करण्यात आलं आणि या दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीमध्ये असतानाच मृत्यू झालाय। शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृत्यू मारहाण झाल्यामुळे झालाय असं निष्पन्न झालं। तसेच बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्याची घटना घडली आहे। या घटनांचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडसाद उमटतायत। या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ 18 डिसेंबर रोजी आरपीआयच्या वतीने राहुरी शहर बंदचं आवाहन करण्यात आलंय। 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता राहुरी बसस्थानक इथून मूक मोर्चाला सुरुवात करून नवी पेठ, पृथ्वी कॉर्नर, आडवी पेठ, शुक्लेश्वर चौक, शिवाजी चौक मार्गे मोर्चा निघून शनी चौक इथे दोन्ही घटनेचा निषेध व्यक्त करून अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। तरी राहुरी तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर चळवळीमधील सर्वच कार्यकर्त्यांनी सकाळी या मूक मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन आरपीआय तालुका अध्यक्ष विलास साळवे यांनी केलं आहे। याबाबत राहुरी शहर व्यापारी असोसिएशन आणि पोलीस यांना निवेदन देण्यात आले। निवेदन देतेवेळी तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे, सागर साळवे, रॉबर्ट सॅम्युअल, बंटी हिवाळे, नागेश जाधव, रवींद्र शिरसाट, नवीन साळवे, पप्पू मकासरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची जी विटंबना झाली होती पुतळ्याजवळच्या, त्याच्या निषेधार्थ परभणीमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला होता। त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला आहे असा सर्व आंबेडकरी समाजाचा आरोप आहे आणि तसा पोलिसांना ज्या हॉस्पिटलमधून अहवाल पण आलेला आहे की पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याच्या निषेधार्थ तसेच मस्साजोग केज जिल्हा बीड येथे संतोष देशमुख या युवकाचा निर्घृण खून करण्यात आलेला आहे। त्याच्या निषेधार्थही आम्ही राहुरी शहर बंदचे आवाहन करण्यात येत आहेत। त्यासाठी सर्व व्यापारी मंडळांनी आम्हाला सहकार्य करावे ही मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मागणी करतो आणि दिनांक 19 रोजी 18 रोजी बुधवारी राहुरी शहर बंद पुकारण्यात आलेला आहे। याची व्यापारी वर्गाने नोंद घ्यावी हेच दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारील घटनेची जी शिल्पाकृती होती तिची तोडफोड करण्यात आली। त्याच्या निषेधार्थ जे परभणीतील युवकांनी जो मोर्चा काढला होता त्याच्या निषेधार्थ, तर त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या कस्टडीमध्ये पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झालेला आहे त्याच्या निषेधार्थ, तसेच बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचा जो निर्घृण खून करण्यात आला, तेथील गुंडगारी प्रवृत्तीच्या लोकांनी जो खून करण्यात आला त्याच्या निषेधार्थ राहुरी शहर हे उद्या बंद राहील असे आम्ही सर्व व्यापारी वर्गांना येथील नागरिकांना आवाहन करत आहोत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राहुरी तालुका यांच्या वतीने। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.